नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपकडून या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मध्य व पूर्व नागपुरात आधी रोड शो चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यातच हे बाईक रॅलीची दृश्य आपण पाहतोय। भारतमाता चौक, तीन नळ चौक, शहीद चौक, टांगा स्टँड चौक, गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाल या भागात ही बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांची ही बाईक सवारी आपण पाहतोय। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः बाईक चालवत बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक कार्यक्रमांचं आयोजन भाजपकडून करण्यात आलं होतं। तरी पोहे विथ मुख्यमंत्री फडणवीस ही मुलाखत देखील त्यांनी दिली। जास्तीत जास्त सभा देखील फडणवीसांनी घेतलेल्या आहेत आणि आता या भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये बाईक रॅली हा आकर्षणाचा विषय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गजानन, मार्केट प्लेस आहे आणि हा परंपरागत भाजपचा मतदार आहे आणि ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। जे टार्गेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजपने ठेवलं की नागपूर शहरामध्ये 120 जागांवर विजय मिळवायचा आहे। गेल्या वेळेस 108 जागा मिळवल्या होत्या। जुनेही रेकॉर्ड तोडायचे असं मुख्यमंत्र्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे आणि त्या प्रचारासाठी आपण बघू शकतो आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्या गृह शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची ही रॅली जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। बघा, जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे आणि प्रचंड मोठा रिस्पॉन्स महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि ठिकठिकाणी म्हणजे हा इतवाही परिसर आहे। एकूण 6 प्रभागातून बाईक रॅली चाललेली आहे, परंतु नागपुरात 145 जागा भाजप लढत आहेत आणि महायुती मिळून 151 जागा लढत आहेत। सगळ्यांसाठी ही प्रचार रॅली आहे आणि आपण बघू शकतो प्रचंड मोठा प्रतिसाद नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅलीसाठी ठिकठिकाणी भले मोठे हार घेऊन, फुलांचे कटावट घेऊन, पटाके उडवत मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे ना। दुतर्फा गर्दी आपण बघितलं तर लोक बाहेर येऊन स्वागत करत आहेत। संपूर्ण रस्ते, कारण की भारत माता चौकातून ही बाईक रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे आणि महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही बाईक रॅली चालणार आहे आणि ठिकठिकाणी स्वागत होतोय। भाजपचा गड जो आहे तो हा संपूर्ण परिसर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा आहे असं म्हटलं जातं आणि संघाचं मुख्यालय असलेल्या परिसरामधून महाल परिसरामधूनही ही बाईक रॅली जी आहे ती जात आहे आणि प्रचंड उत्साहाने या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत जे आहे त्या ठिकाणी केलं जातं आहे। सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण बाईक रॅलीचं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। हजारोच्या संख्येनं बायकर्स या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत, तरुण सहभागी झालेले आहे। लाडक्या बहिणींच्या मोठी संख्या त्या बाईक रॅलीमध्ये पाहायला मिळते। आपण हे दृश्य बघितले तर स्वतः मुख्यमंत्री बुलेट चालवत आहे आणि बुलेट चालवताना ठिकठिकाणी त्यांना गाडी थांबवून स्वागत केलं जात आहे। हेल्मेटसुद्धा या ठिकाणी त्यांनी घातलेलं आहे। ट्रॅफिकचे सगळे नियम पाळत ही बाईक रॅली या बाईक रॅलीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झालेले आहे आणि मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आज शेवटचा दिवस आहे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा। त्यांना पुण्याला जायचं आहे, पण त्यापूर्वी आपल्या गृह शहरामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न तो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। बघा, ठिकठिकाणी हे सगळं मार्केट प्लेस आहे आणि इथले कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक, रहिवासी, मतदार जे आहे ते बाहेर येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ठिकठिकाणी स्वागत जे आहे ते या ठिकाणी करतात। नागपुरात 15 वर्ष भाजपची सत्ता होती आणि आता 20 साल बेमिसाल असा नारा देत भाजप मैदानात उतरलेली आहे। 120 जागांचं टार्गेट जे आहे ते भाजपनं ठेवलेलं आहे। निकालाच्या दिवशी कळेल की किती टार्गेट अचीव झालेलं आहे, परंतु जो प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय तो
तो प्रतिसाद जो आहे तो मोठा आहे आणि ठिकठिकाणी लोक जे आहेत ते मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी इतवारी परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर महानगरपालिकेत भाजप विरुद्ध काँग्रेस याची थेट लढत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शहर, महाराष्ट्राचे महसूल मंत्री नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं शहर आहे. त्यामुळे भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत आहे आणि त्यामुळेच त्याच पद्धतीचं नियोजन या संपूर्ण निवडणुकीत करण्यात आलं होतं. एकूणच संपूर्ण निवडणूक भाजपनं ही विकासाच्या मुद्द्यावर लढली. गेल्या 20 वर्षात भाजपनं जी काही कामं या शहरामध्ये केली त्या कामांच्या आधारावर लोकांना मतं मागण्यात आलेली आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 5 वाजता प्रचार थांबणार आहे. त्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे हा